नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, मी श्रीमती स्नेहल गणपत बारवणकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे नंबर 2, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। मी आज तुम्हाला इयत्ता 5वीचा गणित विषयातील विभाज्य आणि विभाजक हा 8वा धडा शिकवणार आहे। आई, माझ्याकडे 12 चॉकलेट आहे। कितीच्या गटात वाटले तरी एकही चॉकलेट शिल्लक राहणार नाही। वाटायचे म्हणजे भागायचे, एकही शिल्लक राहणार नाही म्हणजे बाकी शून्य राहील। 2च्या पाड्यात 12 येतात म्हणजे 2-2चेही गट करता येतील। बरं, आता आपण 2-2चे गट करून पाहूया। रुद्र, 2-2चे किती गट झाले? 1 2 3 4 5 6। शब्बास। 3च्या पट्टीत 12 येतात म्हणजे 3-3चे गट करता येतील। बरं, आता आपण 3-3चे गट करून पाहूया। तीनचे किती गट झाले सोहम? 1 2 3 4 छान। 4चे पण गट करता येतील। ठीक आहे, आता आपण करून पाहूया। 4चा एक गट। 4-4चे किती गट तयार झाले स्वराज? 1 2 3। छान, 4-4चे 3 गट तयार झाले। 5-5चे गट करता येतील का? पाहूया आपण। 1 2 3 4 5 हा एक झाला। 1 2 3 4 5 आणि अरे, हे तर 2च उरले। 5-5चे गट करता येणार नाहीत, कारण 5च्या पाड्यात 12 येत नाहीत। 6ने 12ला भाग जातो म्हणजे 6-6चेही गट करता येतील। बरं, आता आपण 6-6चे गट करून पाहूया। 1 2 3 4 5 6। 1 2 3 4 5 6। 6-6चे किती गट झाले रुद्र? 1 2। शब्बास। 7 8 9 10 या संख्यांचे गट करता येणार नाहीत, कारण यांच्या पाड्यात 12 येत नाही। 12चा एक गट करून देखील एकाला देता येईल। आता आपण करून पाहूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा झाला 12चा एक गट। एक चॉकलेट 12 जणांना वाटते। ठीक आहे, आपण पाहूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। 1 2 3 4 6 12 या सर्व संख्यांनी 12ला भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते, म्हणून या सर्वांना 12चे विभाजक किंवा अवयव म्हणतात। 20/5 हा भागाकार तुम्हाला येतो ना? बघा, 20 या भाज्यास 5 या भाजकाने भागल्यास भागाकार 4 येतो आणि बाकी शून्य राहते। जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते, तेव्हा त्या भाज्यालाच विभाज्य असे म्हणतात, म्हणजेच 20 ही संख्या 5ने विभाज्य आहे। आता आपण 21/5 हा भागाकार पाहूया। 5 चौक 20। येथे 21ला 5ने भागल्यावर भागाकार 4 आला आणि बाकी 1 राहिली, म्हणून 21 ही संख्या 5ने विभाज्य नाही, कारण येथे बाकी शून्य न राहता 1 राहते। म्हणून भागाकारात बाकी शून्य उरते, तेव्हा भाजकाला विभाजक व भाज्याला विभाज्य असे म्हणतात। आता आपण 2चा पाडा पाहूया। 2 के 2 2 दूने 4 2 त्रिक 6 2 चौक 8 2 पंचे 10 2 सक 12 2 साती 14 2 आठी 16 2 नवे 18 2 दहा 20। यात तुम्हाला काय लक्षात येते ते पहा। एकक स्थानी कोणता अंक आहे आणि यावरून तुम्हाला काय समजते ते मला सांगा। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते, म्हणजे त्या संख्येला 2नी भाग जातो। छान, ही आहे 2ची विभाज्यतेची कसोटी। 5ने विभाज्यतेची कसोटी। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 5 यांपैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 5ने विभाज्य असते। 10ने विभाज्यतेची कसोटी।
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा ॲनिमेशन क्लिपच्या मार्फत पाहूया. आपण इयत्ता 5वीच्या गणित पाठ्यपुस्तकातील विभाज्य आणि विभाजक हा 8वा धडा अभ्यासणार आहोत. या पाठात आपण विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, विभाज्यतेच्या कसोट्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. बाळांनो, समजा माझ्याकडे 12 पेढे आहेत. कितीच्या गटात पेढे वाटले तर एकही पेढा शिल्लक राहणार नाही. वाटायचे म्हणजे काय, भागायचे. एकही पेढा शिल्लक राहणार नाही म्हणजे बाकी 0 राहील. 2च्या पाड्यात 12 येतात म्हणजे पेढ्यांचे 2-2चे गट आपल्याला करता येतील. 3च्या पटीत 12 येतात म्हणजे 3-3चे गट करता येतील. 4-4चे पण गट करता येतील. 5-5चे गट करता येतील का, नाही, कारण 5च्या पाड्यात 12 येत नाहीत. 6ने 12ला भाग जातो म्हणून 6-6चे देखील गट करता येतील. 7, 8, 9, 10, 11 चे गट करता येणार नाहीत कारण या संख्यांच्या पाड्यात 12 येत नाहीत. 12चा एक गट करून देखील एकाला देता येईल. एक पेढा 12 जणांना देखील वाटता येईल. 1, 2, 3, 4, 6, 12 या सर्व संख्यांनी 12ला निःशेष भाग जातो म्हणजे बाकी 0 उरते. म्हणून या सर्वांना 12चे विभाजक किंवा अवयव म्हणतात. याचप्रमाणे 1, 2, 4, 8, 16 हे 16चे विभाजक आहेत. आता आपण विभाज्य पाहू. 20 भागिले 5 हा भागाकार तुम्हाला येतो ना. 20 या भाज्यास 5 या भाजकाने भागल्यास भागाकार 4 येतो. 0 बाकी उरते. जेव्हा भाजकानं भाज्याला भागल्यावर बाकी 0 उरते तेव्हा त्या भाज्यालाच विभाज्य म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी 20 ही संख्या 5ने विभाज्य आहे. आता 21 भागिले 5 हा भागाकार बघा. 21ला 5ने भागल्यावर बाकी 1 उरते म्हणजे 21 ही संख्या 5ने विभाज्य नाही. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा भागाकारात बाकी 0 उरते तेव्हा भाजकाला विभाजक व भाज्याला विभाज्य असे म्हणतात. त्यावरून विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहूया. 2ने विभाज्य आहे की नाही हे ठरवण्याचा कोणता नियम मिळतो बघू आपण. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते. म्हणजेच त्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो. ही आहे 2ची विभाज्यतेची कसोटी. त्यानंतर आपण पाहूया 5ने विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 5 यांपैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 5ने विभाज्य असते. 10ने विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10ने विभाज्य असते. या झाल्या विभाज्यतेच्या कसोट्या. यावरून तुम्ही एक गृहपाठ देखील करू शकता. 2ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. 5ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. 10ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. आता आपण पाहूया मूळ संख्या. ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या असते.
ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. 1 ही संख्या संयुक्तही नाही व मूळही नाही. फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या 2 संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात.